दिवाळीपूर्वी नगदी पीक येणारं म्हणजे सोयाबीन. या सोयाबीनची अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. मात्र यावर्षी सोयाबीनची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अतिवृष्टी, सततचा पाऊस तसंच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण इथे बघू शकतो या शेतामध्ये आहोत आणि इथे सोयाबीन अक्षरशः वाढलेला आहे. या सोयाबीनमधून कुठलेही उत्पन्न होण्याची आशा नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी जवळपास 8 एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली. मात्र सोयाबीनमधून उत्पन्न होण्याची आशा नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. अशीच परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. आपल्यासोबत येथील शेतकरी त्यांच्याकडनं जाणून घ्या काय परिस्थिती आहे, काय सांगा माहिती. माझं नाव रुमदेव नारायण ठेंगणे, राहणार उमरी. माझं शेत औरंगपूर, साखरा, उमरीमधील शेत आहे. पण माझ्या शेतामध्ये काहीही शेंगा नाही आहे. त्याच्यासाठी मी एक असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला का हा शेंगा आपल्याला जमा करून किंवा आपण ढग लावून ह्या आपल्याला आर्थिक भूदंड बसेल. याच्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे का हे आपल्याला परवडण्याजोगं नाही. आता याच्यासाठी मी हे जागा तयार करत आहो का चण्यासाठी मला हे मशागत करायची आहे, चणा लागवड करायची आहे. याच्यासाठी मी ही जागा खर्च लावून तो आर्थिक भूदंड माझ्यावर बसणार आहे. पहिले तर आमचं सोयाबीन गेलं, खर्च खूप झाला, अतोनात खर्च झाला. त्याच्यानंतर आता खर्च माझ्यावर बसणार आहे. आणि सरकार म्हणते आम्ही का द्यायची आहे, तुटपुंजी मदत द्यायला तयार आहे. पण त्या तुटपुंजी मदतीमध्ये आम्ही समाधान नाही आहे. कारण कमी हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे तर सरकारनं द्यावं. सरकार जर देत नसेल तर आम्हाला तुटपुंजी देऊन मुदत आम्हाला एक मदत काही कामाची नाही. आम्ही असं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये ह्या शेतामध्ये 2 प्लॉट आहे. याचं हे 4 एकराचा एक प्लॉट आहे, दुसरा 4 एकराचा प्लॉट, दुसरा 4 एकराचा प्लॉट आहे. एकूण 8 एकराचं नुकसान ह्या प्लॉट बिन झालं आहे. बाकी उर्वरित 12 एकर शेती माझ्याकडे आहे. ते पण मी ह्याच पद्धतीने आता शेंगा नसल्यामुळे मी जाणण्याच्या तयारीत आहो. काय तुमची मागणी आहे? माझी मागणी अशी आहे सरकारला या निमित्तानं का तुम्ही का जे मदत द्यायची आहे आता आम्हाला रिस्ती जे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये किंवा विधानसभेच्या तुम्ही असेंब्ली याच्यामध्ये बोलले होते आपल्या जाहीरनाम्यामध्ये, त्या पद्धतीनं आमची मागणी आहे एक प्रमुख शेतकऱ्याची. ह्या माझा विषय नाही, या सगळ्या जनतेचा विषय आहे. जर येथून जर सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 जर मदत दिली तर आमचं काहीतरी होऊ शकते. तुटपुंजी मदत देऊन काही होणार नाही किंवा आम्हाला मृत्यूच्या दरात कौटुंबिक हो पर्याय नाही. आता तिथं शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महेश म्हणजे TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.